मकर राशी 5 एप्रिल ते 9 एप्रिल चमत्कार घडणार. यातील एकही शब्द खोटा ठरला तर बोला. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जीवनात मोठे परिवर्तन घडताना दिसते. गुढीपाडव्यानंतरचा हा अत्यंत विशेष आणि प्रभावशाली असा काळ ठरणार आहे. ग्रहांची चाल आणि ज्योतिषीय संकेत सांगत आहेत की येणारा काळ हा तुमच्या आयुष्यात राजयोगासारखा प्रभाव निर्माण करू शकतो. आतापर्यंत तुम्ही केलेले परिश्रम, सहन केलेले संघर्ष, मनात ठेवलेली स्वप्ने आता हळूहळू पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊ शकतात. करिअर, समाजातील प्रगती, कौटुंबिक जीवन आणि मानसिक समाधान या 5 महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. गुढीपाडव्याच्या नंतर तुमच्या जीवनात घडू शकणार आहेत ते 5 मोठे बदल जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक उपाय जाणून घेणार आहोत. एक छोटासा आध्यात्मिक उपाय आणि एक महत्त्वाचा संकेत जो तुमच्या भाग्याला अधिक गती देऊ शकतो. मित्रांनो, जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये माझं भाग्य अधिक उजळणार आहे असे नक्की टाईप करा. नक्कीच तुम्ही भाग्यवान ठराल. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या राशीसाठी आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून टाकतो तेव्हा विश्वाच्या सूक्ष्म पातळीवर काही अदृश्य बदल घडू लागतात. याच बदलांची चाहूल आता तुमच्या जीवनात लागणार आहे. सणानंतरचा हा काळ केवळ कॅलेंडरवरील बदल नसून तो तुमच्या कर्मचक्रातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. अपूर्णता आणि गोंधळ आता हळूहळू विरघळू लागते. ग्रहांची स्थिती सूचित करते आणि प्रगती या तिन्ही गोष्टी तुमच्या दारी घेण्यास सज्ज आहेत. आतापर्यंत जे प्रश्न निष्फळ वाटत होते त्यामागेही एक दैवी नियोजन कार्यरत होते, हे तुम्हाला लवकर जाणवेल. हा काळ तुम्हाला राजासारखी उंची देण्याची क्षमता बाळगून आहे, परंतु त्यासाठी आवश्यक आहे आता जागृत होणार. परिस्थितीवर नियंत्रण मिळवायची ताकद तुम्हाला प्राप्त होईल. समाजात निर्णय क्षमता वाढेल आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची बुद्धी लाभेल. हा परिवर्तनाचा क्षण आहे. हा काळ तुमच्या जीवनाचा नवा अध्याय लिहिणार आहे. विश्वाची उंची तुमच्या बाजूने काम करत आहे, हे तुम्ही फक्त तयार राहा. पहिला मोठा बदल ह्या आर्थिक क्षेत्रात दिसून येईल. अडथळे, थकबाकी, अडकलेले पैसे किंवा आर्थिक उत्पन्न यामुळे मनात अस्वस्थता होती. नोकरीत मान मराठा वाढेल. आर्थिक निर्णय अधिक शहाणपणाने घेतले जातील. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जाणीव वाढेल. कुटुंबातील आर्थिक ताण कमी होईल आणि दीर्घकालीन नियोजन करण्याची प्रेरणामुळे बचतीकडे लक्ष जाईल. अधिक स्वावलंबनाची भावना निर्माण होईल. पैशांबाबत असलेली भीती कमी होईल आणि समृद्धीकडे वाटचाल चालू होईल. तुमच्या जीवनाला स्थैर्य देणारा हा बदल ठरेल. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेत वाढ. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ज्यांनी कधीही तुमच्याकडे दुर्लक्ष केले तेच लोक आता तुमच्या सल्ल्याची अपेक्षा ठेवतील. समाजात तुमचे स्थान अधिक दृढ होईल. नेतृत्व गुण प्रकट होतील. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. कौटुंबिक निर्णयांमध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. जीवनात यश मिळवण्याची चिन्हे दिसतील. आत्मसन्मान वाढेल आणि तुमची प्रतिमा अधिक सकारात्मक बनेल. अधिक सकारात्मकपणे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुमच्या उपस्थितीने वातावरण स्थैर्य जाणवेल. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्त्वाला राजस्तेज देणार आहे. तिसरा बदल हा मानसिक आणि भावनिक पातळीवर पडेल. अनेक दिवसांपासून चालू असलेला अंतर्गत संघर्ष आता शांत होईल. मनातील भीती जिद कमी होईल आणि आत्मचिंतनाची सवय लागेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची ताकद मिळेल. आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल आणि त्याच किंवा प्रार्थनेतून शांती मिळेल. मन अधिक स्थिरपणे घेताना भावनेपेक्षा विवेकाचा वापर होईल. भूतकाळातील जखमा भरून येऊ लागतील. क्षमाशीलता वाढेल आणि नात्यांमध्ये संवाद आहे. स्वतःकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. ताणतणाव कमी होईल आणि अंतर्मनात समाधानाची भावना जागृती. करिअर आणि कार्यक्षेत्रात प्रगती. नवीन संधी तुमच्या दाराशी. पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या पेलण्याची ताकदही मिळेल आणि तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल. नवीन प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. स्पर्धेतून विजय मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील. सहकार्यांचे सहकार्य लाभेल. कार्यक्षमता वाढेल आणि मेहनतीचे फळ मिळेल. दीर्घकालीन यशाची पायाभरणी होईल. व्यावसायिक नातेसंबंध मजबूत होतील. आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. तुमचे स्थान अधिक स्थिर होईल. गैरसमज दूर होतील. संवाद सुधारेल. प्रेमात
आणि प्रेम आणि विश्वास वाढेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. नातेसंबंधामध्ये स्थैर्य येईल. तुटलेली नाती जोडण्याची शक्यता आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकत्रित निर्णय घेतले जातील. जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातील. भावनिक आधार मिळेल. एकमेकांप्रती आदर वाढेल. घर हेच तुमचे सामर्थ्य स्थान असेल. या बदलामागे एक दैवी योजना कार्यरत आहे. ग्रहांची अनुकूलता तुमच्या कर्माशी जोडलेली जात आहे. योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी थांबवून ठेवण्यात आल्या होत्या, आता त्या वेळ परिपक्व झाल्या आहेत. संयमाचे फळ मिळणार आहे. विश्व तुमच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहे. प्रत्येक संकटाने तुम्हाला अधिक मजबूत केले आहे. आता त्या सामर्थ्याची परीक्षा यशात त्या रूपांतरित होणार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवल्यास लाभ अधिक होईल. श्रद्धा कायम ठेवा. कृतज्ञता व्यक्त करा. चांगल्या कर्माचा साठा वाढवा. नकारात्मकतेपासून दूर राहा. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करा. हा काळ तुमच्या बाजूने आहे. त्याचा योग्य उपयोग करा. या परिवर्तनाच्या काळात शिस्त महत्त्वाची ठरेल. वेळेचे नियोजन करा व उद्दिष्ट स्पष्ट ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नेहमीच व्यायामाने संतुलित आहार ठेवा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. दीर्घकालीन विचार करा. तात्कालीन लाभासाठी चुकीचा मार्ग निवडू नका. शिस्तीतूनच यश प्राप्त होते. भविष्यासाठी मोठी स्वप्न पहा, परंतु त्यासाठी ठोस योजना तयार करा. उद्दिष्टे लिहून ठेवा. त्यावर काम करा. सातत्य ठेवा. अपयश आल्यास फसू नका. चुका सुधारण्याची तयारी ठेवा. आत्मपरीक्षण करा. शिकण्याची वृत्ती ठेवा. वेळ वाया घालवू नका. योग्य प्राधान्यक्रम ठेवा. हा काळ तुमच्यासाठी राजासारखा असणार आहे, परंतु राजेपण म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर जबाबदारी आहे. तो इतर मुलांना किंवा इतरांसाठी मार्गदर्शक व्हावे लागेल. योग्य निर्णय घ्या. नेतृत्वाला सम्यता ठेवा. एकूणच गुढीपाडव्याच्या नंतरचा सुरू होणारा काळ तुमच्या जीवनात 5 मोठे बदल घडवून आणणार आहे. आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा, मानसिक शांती, करिअरमध्ये प्रगती या सर्व बदलांचा पाया तुमच्या कर्मावर आणि श्रद्धेवर आधारित आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र केवळ दिशा दाखवते. त्या दिशेला चालणे आणि संधीचा योग्य उपयोग करणे हे पूर्णपणे तुमच्या कृतीवर अवलंबून असते. जर तुम्ही सकारात्मक विचार, संयमाने सातत्यपूर्ण प्रयत्न ठेवले तर येणारा काळ तुमच्यासाठी खरोखरच राजासारखा ठरू शकतो. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.